राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। आज हे आंदोलन दिघे साहेबांनी 30 वर्षापासून सुरू केलेलं आहे, परंतु ह्या आंदोलनाला अजूनपर्यंत यश नाही। एक समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होतोय, हे कधी पण घटनेच्या 25 कलमानुसार अवैध आहे, चुकीचं आहे। आणि त्या संदर्भात आपण डीसीपी, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, एसीपी आणि सर्वांना आपण पत्र दिली, पण एका पण अधिकाऱ्यांनी आपल्याला त्या पत्राचं उत्तर दिलं नाही। आपण त्यांना परवानगी मागितली, ती नाकारली, हे पण कळवलं नाही। तरी पण आपण पुढच्या वर्षी, ही आपली पूर्वतयारी होती, त्यांचं अॅक्नॉलेजमेंट आपण घेतली, त्यांना दिलेली पत्र, आणि पुढच्या वेळेला 1 महिना आधी आपण हायकोर्टात याचं पिटिशन दाखल करतोय। जे 25 कलमाची अवहेलना हे करतात आहे त्याला आपण चॅलेंज देतोय, आणि तिथे 101% न्याय होईल अशी माझी खात्री आहे, आणि न्यायालय आपल्याला न्याय देतील, हिंदूंचा तो विजय ठरेल अशी माझी, जेव्हा मी वकिलांशी चर्चा केली त्याच्यातनं असं दिसतंय की आपल्याला 100% न्याय मिळेल। खरं म्हणजे नमाजाला आमचा विरोध नाही, पण नमाजाच्या वेळेला मंदिर बंद करतात, हे अस्मितेला आमच्या ठेच पोचणारी गोष्ट आहे, हिंदूंच्या स्वाभिमानाला धक्का पोचणारी गोष्ट आहे, आणि म्हणून हे आंदोलन केलं जातं। आज आधीच्या आपल्या जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांनी ऍक्च्युअली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कलेक्टरला, डीसीपींना, एससीपींना बोलावून एका टेबलवर चर्चा करून याच्यातनं मार्ग काढायला हवा होता, कुठलं तरी सोल्युशन काढायला हवं होतं, आणि याला न्याय द्यायला पाहिजे होता। परंतु तसं करायची यांची मानसिकता नाहीये, यांना हे आंदोलन एक व्यापार किंवा एक धंदा असं समजतात ते। म्हणूनच आज त्यांची मिरवणूक केली तर फटाकडे फोडले, हे निषेधाचं आंदोलन आहे, त्याच्यात कोण फटाकडे फोडतो का? साध्या कॉमन सेन्स नाही, जिथे काळे झेंडे दाखवले जातात, जिथे काळे कपडे घातले जातात, कारण आपला अपमान केला जातो हिंदूंचा, तिथे फटाकडे फोडून आनंद साजरा केला जातो, ही किती चुकीची गोष्ट आहे। म्हणजे त्यांना मानसिक ज्ञान नाहीये। जिथे बाळासाहेब आणि दिघे साहेब एका साईडला लावलेले आहेत आणि व्यासपीठावर एकनाथ शिंदे आणि खासदारांचे फोटो लावलेले आहेत, म्हणजे किती बुद्धिमत्ता आहे आणि किती कोणाला किती महत्व द्यायचं याचं ज्ञान आहे। आज हिंदूंबद्दल बोलू नये, परंतु आम्ही डीसीपींनी जेव्हा मीटिंग बोलवली तेव्हा सर्व हिंदू संघटनांनी एक होऊन हे आंदोलन करायला पाहिजे होतं। दिघे साहेब शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करत नव्हते, हिंदू मंच 14 संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करत होते। मलंगडचं आंदोलन पण हिंदू मंच तर्फे केलं जात होतं, परंतु हिंदू मंच राहिला बाजूला। हे प्रत्येकाचे आपापले व्यासपीठ सांभाळण्यात दंग आहेत, आणि त्याला न्याय मिळवण्याची मानसिकता बिलकुल नाहीये। पण आपण जे पोलीस प्रशासन आणि सरकार हे जे हिंदूंवर अन्याय करतो त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, आणि आज आम्ही दुर्घटनेकडे कूच करण्यासाठी निघत आहोत।